ओम श्री परमात्मने नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। भक्ती, प्रेम, भगवंताच्या चरणी विलीन होण्याचा एक सरळ मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. या भक्ती मार्गाच्या 9 शाखांपैकी 9 मार्गांपैकी आपण पहिले 3 मार्ग आत्तापर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गोष्टीला सुरुवात व्हायची असेल तर आधी श्रवण करावं लागतं. एखादी गोष्ट आपल्याला पूर्ण अज्ञात आहे, त्याचं ज्ञान ज्या इंद्रियांमार्फत आधी होतं ते आहे आपले श्रवण, कान. कानांमार्फत आपल्यावर एखादी गोष्ट आधी समजत असते, मग पुढच्या इंद्रियांना पुढे काम नेमून दिलं जातं साधारणतः. तर म्हणून भगवंताची सुद्धा आपल्याला ओळख व्हावी, या माया आणि ब्रह्मामधून आपल्याला फरक समजून यावा, म्हणून श्रवण भक्ती. श्रवण भक्ती दृढ झाल्यानंतर काया वाचा मन या तिघांना मार्ग आक्रमण करण्यासाठी, भगवंताच्या प्रती जाण्यासाठी आधी सगुण सगुणोपासना, त्याचं प्रतीक म्हणून कीर्तन भक्ती, आणि सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे जिथे बहिरंग त्याग करून अंतरंगाकडे प्रवास केला जातो, अशी नामस्मरण भक्ती. आता आपल्याला जो आपण अभ्यास करतो आहोत, त्या अभ्यासाचं फळ मिळायला हवं असेल तर आपल्याला कोणाचा तरी आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शन असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. आणि ते मार्गदर्शन आपल्याला व्हावं आणि आपल्याला या जन्ममरण चक्रातून सुटण्यासाठी ज्ञान व्हावं, यासाठी संतांना शरण जाण्याची जी भक्ती आहे त्याला पादसेवन भक्ती असं आपण म्हणतो. आज आपण ज्या भक्तीचं विवरण करून पाहणार आहोत ती आहे पादसेवन भक्ती. पादसेवन भक्तीसाठी उदाहरण द्यायचं झालं, पादसेवन भक्तीचं प्रमुख प्रतीक लक्ष्मीच्या रूपाने आपल्याला दिसतं. लक्ष्मी जिच्या मागे खरं तर पूर्ण पृथ्वीवरचे सगळेच जिला मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात, कारण ज्याला स्थूल रूपाने आपण पैसा असं म्हणतो, खरं तर लक्ष्मीचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. परंतु स्थूल रूपाने, व्यावहारिक रूपाने आपण ज्याला पैसा असं म्हणतो, त्याच्या मागे सगळे लागलेले आहेत. परंतु ही लक्ष्मी ज्याच्या पायापाशी सदैव बसून आहे, अशा नारायणाकडे मात्र आम्हा संसारी लोकांचं फारसं लक्ष जाताना दिसत नाही. म्हणजे लक्ष्मी, पैसा हे आपल्याकडे जास्तीत जास्त यावं असं आपल्याला वाटतं, पण लक्ष्मीला जे प्रिय आहे असा नारायण आपला व्हावा असं किती जणांना वाटतं मला सांगा भाऊ. खरं तर आध्यात्मिक दृष्ट्या लक्ष्मीचा अर्थ आहे प्रसन्नता. प्रसन्नता, लक्ष्मीचा अर्थ खरा आहे प्रसन्नता. खरं तर आपल्याला भरपूर पैसा प्राप्त झाला की आपल्या चेहऱ्यावरती जो येतो की नाही त्याला प्रसन्न भाव असं म्हणता येत नाही. कारण पैसा कितीही असला आणि आपली किंवा आपल्या मानलेल्या माणसांची परिस्थिती जर बिघडली तर ती प्रसन्नता काही आपल्या चेहऱ्यावर टिकून राहत नाही. म्हणून स्थूल रूपाने दिसणारा पैसा काही आपल्याला प्रसन्नता देतो असं नाही. तर लक्ष्मी याचा मुळात अर्थ आध्यात्मिक दृष्ट्या पैसा असा नसून प्रसन्नता आहे. प्रसन्नता कशाची? तर मनाची प्रसन्नता. आता आपण पादसेवन भक्तीला थोडक्यात पण अत्यंत मार्मिक रूपाने समजून घेऊया. समर्थ म्हणतात
दासबोधामध्ये त्यांच्या 4थ्या समासामध्ये, 4थ्या दशकात 4थ्या समासात समर्थ म्हणतात, पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. या नाव पादसेवन, सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्म मरण, याता याती यात सगळं आलं. यात सद्गुरूंचं श्रेष्ठत्वही आलं आणि शरणागती का आवश्यक आहे याचंही उत्तर आपल्याला समर्थांनी इथे दिलेलं आहे. आता एका प्रश्नाचं उत्तर आपण इथे शोधायचा प्रयत्न करायला हरकत नाही की शरण का जावं. बेसिकली आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपण कोणाला तरी शरण जातच असतो. या जीवनामध्ये आपण कितीही असा इगो बाळगला किंवा अहंकार बाळगला की मला कोणाची गरज नाही, तरी मानवाला आयुष्य जगण्यासाठी कोणत्या तरी स्थूल गोष्टीची किंवा मानवाची किंवा इतर कोणत्याही भगवंत निर्मित गोष्टीची आवश्यकता लागतेच लागते. कळत नकळत आपण कोणाचा तरी आधार घेत असतो, सुखात असो किंवा दुःखात असो. शरण का जायचं? मला सांगा, व्यावहारिक जीवनात आपण का शरण जातो? व्यावहारिक जीवनामध्ये आपण एखाद्याला शरण जातो याच्या मागे 2 कारणं असतात. समजून घेऊया व्यवस्थित. आणि ह्या सांसारिक दृष्टीला मी आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा पाहणार आहे. आपण सांसारिक जीवनामध्ये एखाद्याला शरण जातो याच्या मागे मुख्यत्वे 2 कारणं असतात. पहिलं कारण असतं की आपला हेतू पूर्ण व्हावा. हा अतिशय सरळ उद्देश असतो. मी कोणाला तरी शरण जातोय, एखाद्या व्यक्तीला जर मी शरण जातोय, कंपनीमध्ये आपण कंपनी सुटल्यानंतर किंवा त्या मॅनेजर किंवा बॉस किंवा जो कोणी अधिकारी व्यक्ती असेल त्याला आपण मागून कितीही नावं ठेवत असलो तरी ती व्यक्ती समोर आल्यानंतर आपोआप उभं राहून त्याचा मान राखला जातो की नाही त्या व्यक्तीचा. कारण आपण जिथे काम करतो, ज्याच्या अंडर आपण काम करतो, त्याच्याविषयी मनात जरी नसेल तरी आपल्याला आदर दाखवावा लागतो, रिस्पेक्ट दाखवावा लागतो. एकूण नकळत आपण आपली शरणागती तिथे व्यक्त करत असतो. कारण आपला हेतू पूर्ण होण्यासाठी. हेतू काय? हेतू सगळ्यांचा वेगवेगळा असू शकतो. कोणाचा पैसे मिळतात म्हणून शरणागती, म्हणून आपण रिस्पेक्ट देतो. रिस्पेक्ट शब्द वापरतो कारण संसारामध्ये आपण हा शब्द वापरतो, आदर देणे, रिस्पेक्ट देणे. तर त्यासाठी आपण रिस्पेक्ट देतो की आपल्याला पैसे मिळतात. किंवा आपलं एखादं काम अडलेलं असतं तर आपल्याला सांगतात ना की हां, यांच्याकडे जा, तर हे अधिकारी तुझं काम करतील. तर त्या अधिकाऱ्यांकडे जाताना आपले हावभाव, आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे सांगा मला. जर माझा हेतू पूर्ण व्हावा, एखादं काम माझं पूर्ण व्हावं, हा जर माझा उद्देश असेल आणि तिथे मी अरेरावीमध्येच गेलो तर माझं काम होईल का? निश्चितच माझं काम होणार नाही. म्हणून सांसारिकदृष्ट्या पहिला हेतू अगदी सरळ साध्य आहे की आपला हेतू पूर्ण व्हावा. आपण इच्छिलेलं, अपेक्षित ठेवलेलं काम पूर्ण व्हावं यासाठी आपण कोणाला तरी शरण जात असतो संसारामध्ये. कारण आपल्यावरती कोणीतरी आहेच. दुसरा उद्देश, आपण कोणाला तरी शरण जातो याच्या मागचं मुख्य कारण असतं की आपल्याला जे माहीत नाहीये ते माहीत व्हावं म्हणून आपण एखाद्याला शरण जात असतो. संसारामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे गायन असू दे, वादन असू दे किंवा अगदी साधं शैक्षणिक जीवन असू दे, एखादा विद्यार्थी एखाद्या गुरुला का शरण जातो? म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं की त्याला तो भाव ठेवावाच लागतो. याचं कारण आपल्याला जे येत नाहीये, आपल्याला जे माहीत नाहीये, असं ज्ञान आपल्याला व्हावं, हा शरण जाण्यामागचा दुसरा मुख्य उद्देश आहे. हे 2 मुख्य उद्देश संसारामध्ये खरे तर आपण कोणाला तरी शरण जाण्यासाठी ठेवत असतो की मला याच्याकडे जायचं कारण इथे गेल्याने माझं काम होणार आहे, किंवा मला ह्याच्याकडे जायचं कारण याच्याकडे गेल्याने मला जे माहीत नाहीये ते माहीत होणार आहे. लक्षात येतंय आपल्या? आता ही दृष्टी झाली संसाराची. आता खरं सांगू का तुम्हाला, संसार हा इतका चंचल आहे आणि संसार हा इतका बदलणार आहे
की आपल्याला ज्यांना शरण जायचे ते पण कालापरत्वे बदलत राहतात की नाही. शालेय अवस्थेमध्ये शाळेमध्ये जे शिक्षक असतात त्यांना आपण शरण जातो म्हणजे याचा अर्थ शाब्दिक अर्थ घेऊ नका की शरण म्हणजे अगदी लोटांगणच घातलंय असं नाही. पण आपण त्यांची आज्ञा पाळतो. बरं, शाळा सुटल्यानंतर किती आपण त्यांच्याकडे पाहतो सुद्धा, आजची जनरेशन तरी निदान, हाही एक मोठा प्रश्नच आहे. पण निदान शाळेत असताना आपण ज्यांना शरण जातो, ज्यांचा आपण रिस्पेक्ट ठेवतो, ज्यांची आज्ञा पाळतो ते वेगळे असतात. पुढे नोकरीला लागल्यानंतर ज्या ज्या कंपनीमध्ये आपण जाऊ, त्या त्या कंपनीमध्ये आपल्याला ज्यांची आज्ञा पाळावी लागते ते वेगळे असू शकतात. आता एखादा माणूस जन्मभरामध्ये 10 कंपनी बदलेल, तर त्या 10 कंपनीमध्ये त्याच्यावरती जो आहे त्याची आज्ञा पाळणं त्याला भाग आहे. म्हणजे एकूण काय, संसारामध्ये गुरु किंवा ज्यांची आज्ञा आपल्याला पाळावी लागते हे बदलू शकतात, बदलत राहतात. कारण बदल होणे हा या सांसारिक अशाश्वत जगताचा भगवंतांनी बनवलेला नियमच आहे. परंतु हेच दोन उद्देश घेऊन जर आपण परमार्थिक दृष्टी बघितली, तर परमार्थामध्ये सद्गुरू एकदाच लाभायचा असतो. आणि तो एकदा सद्गुरू लाभला की तो आपला उद्देश, आपला हेतू आणि आपलं अज्ञान दोन्हींना दूर करतो. मी तुम्हाला काय सांगितलं, आपण कोणाला शरण जातो? आपण शरण जातो त्यांना ज्यांच्या ठिकाणी आपले 2 कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे आपलं काहीतरी काम पूर्ण करण्यासाठी किंवा दुसरं कारण मला जे माहीत नाहीये ते माहीत करून घेण्यासाठी. परंतु परमार्थामध्ये सद्गुरू एकदाच लाभायचे असतात. मी त्या लोकांचं भाग्य मानतो ज्यांना कोणाचा ना कोणाचा तरी अनुग्रह या देहात असताना लाभलेला आहे. हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे की नाही आपल्याला, हा फार कष्ट करून मिळालेला आहे. खरं सांगतो मी आपल्याला, आजूबाजूला सगळीकडे जेव्हा माझं बघणं होतं, कोणालाच या मनुष्य देहाची काही किंमत आहे असं मला तरी वाटत नाही. मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे हा अतिशय परिश्रम करून अनेक योनींमधून फिरून फिरून नंतर मिळालेला आहे. अशा वेळेला जर या मनुष्य देहात आल्यानंतर जर तुम्हाला कोणाचा अनुग्रह होत असेल, तर मी खरंच मानतो की तुम्हा सगळ्यांचं ज्यांना अनुग्रह लाभलेला आहे, अशा दिव्य सत्पुरुषांचा ज्यांना अनुग्रह लाभलेला आहे, म्हणजे तुम्हाला आधीच परमेश्वराने हात धरून जवळ ओढलेलं आहे याच्यात शंका नाही. इतरांपेक्षा तुमचं भाग्य नक्कीच श्रेष्ठ आहे. ज्यांना अनुग्रह मिळालेला नसेल त्यांच्या नशिबातही तो योग असावा लागतो की आपल्याला कोणत्यातरी सद्गुरूंचा अनुग्रह व्हावा, हा योग असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या वेळेला आपल्याला सद्गुरू लाभतात, कारण मी तुम्हाला सांगू का, या पृथ्वीवरती किंवा या ब्रह्मांडामध्ये भगवंतानी हे जे सगळं जग निर्माण केलेलं आहे, याच्यामध्ये 3 अवस्था आपल्याला संपूर्ण होण्यासाठी आवश्यक असतात. संपूर्ण म्हणजे आपल्याला संपूर्ण ज्ञान होण्यासाठी 3 पायऱ्या चढणं आवश्यक आहे. 3 पायऱ्या कोणत्या? पहिली पायरी सगळ्यात महत्त्वाची ते म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त होणं. ही तर सगळ्यात पहिली पायरी आहे. आपल्या आजूबाजूला जितके काही छोटे मोठे कृमी, कीटक, पशु, पक्षी, वृक्षलता सगळं जे काही दिसतं की नाही आपल्याला, आपल्याही अंतरंगात असलेला आत्मा हा कधी ना कधी या योनींमध्ये फिरून आलेला आहे. आणि म्हणून अशा पशुपक्ष्यांचे संस्कार सुद्धा अंशतः घेऊन आपण मनुष्य जन्मात येत असतो. म्हणून मुळात मनुष्य जन्म प्राप्त होणं ही पहिली पायरी आहे. संपूर्ण ज्ञान जर व्हायचं असेल, कारण मला सांगा, मनुष्य जन्म सोडला तर इतर पशुपक्ष्यांमध्ये इतकी बुद्धीच भगवंतानी दिलेली नाहीये की ते विचार करतील की हे करायचंय का नाही करायचंय. कर्मयोगामध्ये भगवंतानी सांगितलंय की कर्म करण्यामध्ये फक्त मनुष्य स्वतंत्र आहे. बाकी कोणालाही कर्म करताना हे करायचंय का नाही करायचंय ही भावनाच नाहीये. वाघ, सिंह असा विचार करतील का याला खायचं का नाही खायचं? भूक लागली की समोर त्यांच्यापेक्षा कमी ताकदीचं जे काही दिसेल त्याच्यावर ते झडप घालणार, ही त्यांची सहज प्रवृत्ती आहे. परंतु भगवंताची कृपा अशी आहे की इतक्या अनंत योनींमधून फक्त एक मनुष्य जन्म आहे, ज्याला भगवंतानी ही सत्सत विवेक बुद्धी दिलेली आहे की एखादं कर्म करताना ते करावं की न करावं
ही बुद्धीची जोड भगवंतानी फक्त मनुष्य जन्माला दिलेली आहे. म्हणून संपूर्ण ज्ञान होण्यासाठी मनुष्य जन्म मिळणं आवश्यक आहे. आता तुम्हा आम्हा सगळ्यांना मनुष्य जन्म तर मिळालाय, पण मला सांगा, मनुष्य जन्मात आल्यानंतर देह ठेवेपर्यंत सुद्धा कितीतरी जणांना आपण नक्की या जन्मात का आलो याचं ज्ञानच होत नाही. ज्ञान तर सोडा, आपण या जन्मात का आलेलो आहोत हा प्रश्न स्वतःला विचारावा एवढी सुद्धा बुद्धी होत नाही. शेवटपर्यंत माणूस फक्त प्रपंच प्रपंच आणि प्रपंचाच्या गाड्यामध्येच अडकून राहतो आणि तेच खरं आयुष्य आहे हे मानतो. हा त्याचा भ्रम कधीही दूर होत नाही. म्हणून पहिली पायरी जरी आपल्याला मिळाली तरी अजून 2 पायऱ्या चढल्याशिवाय कोणत्याही मनुष्याचा जन्म सार्थकी लागणार नाही. बरं, दुसरं काय? दुसरी पायरी कोणती असते? दुसरी पायरी ही असते की आपण या जन्मात का आलेलो आहोत? मनुष्य जन्म म्हणून आपलं वेगळं काही कर्तव्य आहे का? हा प्रश्न स्वतःला पडणं म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये मुमुक्षुत्व उत्पन्न होणं, ही संपूर्ण ज्ञानाच्या दिशेने जाणारी दुसरी पायरी आहे. आणि या दुसऱ्या पायरीपर्यंत सुद्धा 90% माणसं येऊ शकत नाहीत. कारण जर आपण आपल्या आजूबाजूला निरीक्षण केलं तर आपल्याला हे स्पष्ट दिसून येतं की इथे प्रपंच सोडून परमार्थ साधावा किंवा प्रपंच काला परत्वे थोडासा बाजूला करून परमार्थिक लक्ष लावावं, असं किती जणांना वाटतं मला सांगा? खूप कमी जणांना असं वाटतं, खूप कमी, की आपण या जन्मात आलेलो आहोत याचं काहीतरी वेगळेपण आहे. इतर जन्मांमध्ये खाणे, पिणे, निद्रा करणे, प्रजा उत्पन्न करणे, भीती वाटणे, हे सगळे गुण तेवढेच जर मला वागवायचेत, खाना, पिना, सुख से सोना आणि आपल्या संसाराची गाडी चालवत राहणं, हेच जर करायचे तर इतर जन्मांमध्ये आणि मनुष्य जन्मांमध्ये फरक काय आहे? मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे, परंतु मनुष्यापासून देवत्वापर्यंत जाण्याचा प्रवास या जन्मात करायचा आहे, हे जर आपल्याला कळलं नाही देह ठेवेपर्यंत, तर पुन्हा फेरा पडे. जर नाही कळलं आपल्याला, तर पुन्हा चला परत नीच उच्च योनींमध्ये चला तुमच्या कर्मानुसार, पुन्हा फेरा पडे आणि पुन्हा मनुष्य जन्मात कधी याल, तेव्हाच मनुष्य जन्मात आल्यानंतर भगवंत प्राप्तीची सोय भगवंतानी ठेवलेली आहे. जेव्हा कृष्णाने काला केला होता सगळ्या गोपाळांबरोबर बसून यमुनेकाठी, त्यावेळी असं म्हणतात की स्वर्गातले देव सुद्धा मासे बनून त्या यमुनेकाठी पाण्यामध्ये बसले होते की कृष्ण हात धुवायला येईल आणि जेणेकरून त्याने या गोपाळांना जे प्रेमसुख, भक्तिसुख दिलेलं आहे त्याचे काही कण आपल्याला सेवन करता येतील. स्वर्गीचे देव इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा, असं म्हटलेलं आहे. जे सुख स्वर्गातही मिळत नाही ना, ते मृत्यूलोकात आहे. पण कोणतं सुख? आत्मिक सुख. भगवंत गोपाळांना म्हणतात की आता काला खाल्लायत की नाही तुम्ही हा सगळ्यांनी, गोपाळ काला, तर ते हात या वेळेला पाण्यामध्ये न धुता तुमच्या तुमच्या घोंगडीला पुसून टाका. त्याचं कारण जेव्हा गोपाळांनी विचारलं तेव्हा भगवंत म्हणाले, मी भक्तीशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. मग ते स्वर्गातले देव असतील तरी. स्वर्गातले जे इंद्रादी देव आहेत, इंद्र हा स्वर्गातील देवांचा राजा आहे, त्याला ते इंद्रपद का बरं प्राप्त झालं? कारण त्याची तशी कर्म होती, त्या पद्धतीने त्याला ते पुण्यस्थान मिळालं. परंतु स्वर्गातील देवांचं सुद्धा पुण्यकर्म संपलं की त्यांचं तिथून पतन होणं निश्चित आहे. कारण स्वर्ग मृत्यू पाताळ यालाही शेवटी अंत आहे आणि यालाही अंत आहे, याच्याही पलीकडे जो आहे त्याला अनंत असं म्हणायचं. तो खरा स्वयंभू परमात्मा परमेश्वर. तर असं भक्तिरूपी साधन मिळणं आवश्यक आहे. म्हणून मुमुक्षुत्व दुसरी पायरी, की आपण का आलोय ह्या जन्मामध्ये, आपल्या या जन्माचं रहस्य काय आहे. आणि हे मृत्यू लोकातच साध्य होतं, इतर जन्मांमध्ये ते साध्य होत नाही, नाही होत ते साध्य. आणि आपल्याला हे कळणं ही फार मोठी देवाची कृपा आहे. मी तुम्हाला सांगतो, आज माझा ऑडिओ जेवढे जण ऐकतायत, तुमच्या मनात जर एकदा तरी असा
एकदा तरी कधीतरी असा विचार येऊन जात असेल, की अरे मनुष्य जन्म म्हणून माझं काही कर्तव्य वेगळं आहे का? असा एकदा तरी प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल, तर ही भगवंताची कृपा आहे समजा. कारण आपण अनंत योनी फिरून आलेलो असतो की नाही, ते तामसिक आणि राजसिक त्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे संस्कार आपल्या मनामध्ये असताना हा सात्विक विचार आपल्या मनात उमटणं ही भगवंताची कृपा आहे. गमतीने सांगितलं जातं ना, की इतर प्राण्यांचे, पक्ष्यांचे संस्कार आपल्यामध्ये कसे येतात बरं? म्हणजे काही-काही जणांना वाटतं की नाही, की दुसऱ्यांचं चांगलं होऊच नये. दुसऱ्यांचं चांगलं होत असेल तर काहीतरी मोडता घालण्याची काही जणांना सवय असते. हे काही पक्षी प्राण्यांमधून आलेले संस्कारच असतात हे. उपजत कोणाचीच अशी मनस्थिती का बरं असते? कारण ते संस्कार तेवढे दृढ असतात. ते काही माणसं भिंत दिसली, की पाठीला वगैरे खा झाली, की अशी भिंतीला पाठ खासतात. हे मी स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं आहे काही माणसांना. माझ्या आपल्याच आप्त स्वकीयांमध्ये. भिंत दिसली, की त्या भिंतीच्या कॉर्नरला अशी पाठ खाजवतात. त्यांच्या पाठीला खाज येते. तर गमतीने असं म्हटलं जातं, की हा संस्कार कुठून आला? गाई म्हशी बघा, कुठे भिंत दिसली, की आपलं अंग खाजवतात. आहे की नाही? तर तो संस्कार तिकडनं आलेला आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे, की माणसामध्ये सुद्धा अनेक जन्मांचे संस्कार येत असतात. या संस्कारांचं जे जाळं आपल्या ज्ञानावरती बसलेलं असतं आणि म्हणून आपल्याला ही माया खरी वाटते, हा भ्रम. म्हणून दुसरी पायरी, की ह्या भ्रमाच्या पलीकडे जाऊन जर आपल्या मनात सुप्त विचार कधीतरी उमटत असेल, की मनुष्य जन्माचं रहस्य काय आहे? तर हे मुमुक्षुत्व. हे बरेच जणांच्या मनात हा विचारच येत नाही. कारण घर, पैसा, आपली माणसं आणि प्रपंच याच्या पलीकडे माणसाला जावंसच वाटत नाही किंवा त्याची बुद्धीच होत नाही जाण्याची. ती बुद्धी होणं ही भगवंताची कृपा आहे. आणि मुमुक्षुत्व ही दुसरी पायरी जी कठीण आहे, ती जरी लाभली तरी बहुतेक जणांना सद्गुरू प्राप्त होणं सुद्धा दुर्मिळ असतं. असे अनेक मुमुक्षू असू शकतात, की ज्यांना सद्गुरू त्या जन्मी लाभत नाहीत. मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. म्हणून जर आपल्याला ज्ञानाची भूक लागली असेल आणि सद्गुरूंनी आपला हात धरणं, सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह देणं, सद्गुरूंनी आपल्याला जवळ करणं, ही तिसरी पायरी सुद्धा जर साध्य झालेली असेल, तर आपण खरंच देवाचे अत्यंत लाडके आहोत, असं मानायला अजिबातच हरकत नाही. मनुष्य जन्म मिळणं ही देवाची सामान्य कृपा आहे. मुमुक्षुत्व मनामध्ये उत्पन्न होणं, की अरे हा जन्म इतर जन्मांपेक्षा वेगळा आहे, हे जाणवणं, ही दुसरी पायरी ही भगवंताची विशेष कृपा आहे. आणि सद्गुरूंनी आपला स्वीकार करणं, सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह देणं, ही भगवंताची परमकृपा आहे लक्षात घ्या. आणि म्हणून सद्गुरू जेव्हा लाभतात की नाही अध्यात्मामध्ये, तेव्हा त्यांना अनन्य शरण जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या प्रश्नाचं उत्तर सद्गुरूच देऊ शकतात. जसं व्यवहारामध्ये आपल्याला गणितातली एखादी स्टेप कळत नाही. अरे, हे इथून हे कसं काय आलं? मग आपण त्या सरांना किंवा त्या शिक्षकांना विचारतो, की हे इकडनं कसं आलं? मग त्यांनी त्याची फोड करून सांगितली. की हां, असं आलं. मलाही अनेक जण विचारतात स्टुडंट्स. त्यांना एखादी स्टेप कळतच नाही. काय ते डायजेस्ट किंवा गाईड वगैरे वापरतात. त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा सम्स असतात. त्या गणितातनं त्यांना एखादी स्टेप कळत नाही. "अरे सर, हे इथून ही स्टेप कशी काय आली?" त्यांना कळत नाही. पुस्तकातनं आपल्याला कितीही ज्ञान झालं, तरी त्या पुस्तकामध्ये असलेल्या ज्ञानाला आपल्या अनुभवाने समजावून सांगणारं कोणीतरी भेटावं लागतं. हे नेहमी लक्षात घ्या. पुस्तक आपण कितीही कोळून प्यायलो, तरी एखादं असं असतं, की "अरे, हे नाही कळत आहे मला." तेव्हा त्याचा ज्याने अनुभव घेतलेला आहे. मग मी त्या स्टुडंट्सना समजावून सांगतो, की "अरे, इथे ही प्रॉपर्टी वापरली आणि ही प्रॉपर्टी त्यांनी लिहिलेली नसली, तरी त्यांनी वापरली आहे आणि त्याच्यामुळे ही स्टेप आली आहे." मग त्यांचा चेहरा खुलतो. "अरे हां, आणि मग अशी स्टेप आली आहे ही." त्याच पद्धतीने आपल्या मनामध्ये कितीही असे असलं, की मी वाचून किंवा हे करून काहीतरी इकडचं-तिकडचं पुस्तकं जमवून ज्ञान करेन, असं जरी असलं, तरी आपल्याला अशी एक व्यक्ती जीवनात भेटावी लागते, जी त्या ज्ञानाचे बारकावे आपल्याला समजावून सांगेल, जेणेकरून आपल्याला विशेष ज्ञान होतं त्या गोष्टीचं. आणि म्हणून पादसेवन भक्ती का आवश्यक आहे? सद्गुरू लाभल्यानंतर आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे? संसारात असा किंवा परमार्थात असा, आपले पाय जर जमिनीवर नसतील, तर आपटणं निश्चित आहे.
ज्याचे पाय जमिनीवर आहेत त्याला पडण्याची भीती नसते, पण ज्याचे पाय हवेमध्ये गेलेले आहेत त्याला कधी ना कधीतरी सपाटून आपटण्याची भीती ही असतेच असते. म्हणून नम्रता, विद्या विनयेन शोभते, हे सगळं का म्हटलेलं आहे? नम्रपणा माणसाच्या आयुष्यात का असला पाहिजे? कारण आपल्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी या जगात आहे, ही भावना आपल्या मनामध्ये त्याच्यामुळे जागृत राहते. पादसेवन भक्ती म्हणजे अनन्य शरणागती आहे. आपल्याला खूप असं वाटतं, की मला कळलंय, कळलंय, कळलंय. तरीसुद्धा खरं सांगतो, आपल्याला खरंच काही कळत नाही. जोपर्यंत आपल्याला सद्गुरू यथार्थ ज्ञान करवून देत नाहीत, तोपर्यंत आपल्याला खरंच काही कळलं असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. मग मी तुम्हाला सांगितलं, की परमार्थामध्ये जे आपल्याला सद्गुरू लाभतात, त्यांच्या पायी जाण्यातही आपले 2 उद्देश आहेत. एक म्हणजे आपलं काम पूर्ण व्हावं. आता सद्गुरूंकडे आपलं काम काय असलं पाहिजे? जर आपण इतर संतांची, सगळ्या संतांची चरित्र वाचून पाहिली, तर त्यांच्यामध्ये जाणाऱ्या संसारी लोकांमध्ये बहुतेक लोक ही आपल्या संसारातील गोष्टींची पूर्तता होण्यासाठीच त्यांच्याकडे जातात. माझं लग्न का होत नाही? मला मूल का होत नाही? मला नोकरी कधी लागेल? मला प्रमोशन मिळेल का? हेच होत नाही, तेच होत नाही. सद्गुरूंना मनातून तर खूप वाईट वाटतं, की अरे मी इथे मी इथे ज्ञानाचं भांडार उघडून बसलेलो आहे आणि लोकं दगड-गोटे जमा करायला येतात. एखाद्या ज्वेलरनी जर सोन्याचं दुकान थाटलेलं आहे आणि तिकडे जाऊन जर कोणी दगड मागितला, तर त्या ज्वेलरला काय वाटेल, बाबा काय व्यक्ती आहे ही? तसं सद्गुरू ज्ञानाचं भांडार उघडून बसलेले आहेत. आत्मज्ञान घेण्यासाठी या, पण आम्हाला ते नको. आम्हाला या दिसणाऱ्या फुटकळ माईक संसारामधल्या ठिगळं शिवून काढायची आहेत आपल्याला. एका बाजूने ताणलं तर दुसऱ्या बाजूने फाटतंय. असा हा संसार. त्याची पूर्णता करण्यासाठी आपण आपल्या सद्गुरूंना किती त्रास देतो. भगवंत म्हणतात, सद्गुरू लाभल्यानंतर आत्मसमर्पण, पादसेवन भक्ती का आवश्यक आहे? 2 कारणांसाठी. जसे संसारामध्ये आपला काही हेतू पूर्ण व्हावा, तसं आत्मनिवेदन, आत्मसेवन किंवा पादसेवन भक्ती का आवश्यक आहे? आपला हेतू पूर्ण व्हावा. कसला हेतू पूर्ण व्हावा? या जन्माचं उद्दिष्ट काय? हे मला कळावं आणि मोक्षप्राप्ती व्हावी. या हेतूपायी सद्गुरूंपायी नम्र झालं पाहिजे. आणि नम्र म्हणजे कसं? काया, वाचा, मनाने. हे तिन्ही भगवंतानी दिलेलं आहे आपल्याला. आपण असं मानतो, की अरे मी त्याला काय सुनावलं. अरे पण ही वाणी तुला कोणी दिली? मी त्याचं असं काम होऊनच दिलं नाही. पण तुला मन कोणी दिलं? माझ्यात एवढी ताकद आहे, की काय तो माझ्यासमोर येईल. पण तुला ही शक्ती दिली कोणी? याचा आम्हाला विचार करायचाच नाहीये. काया, वाचा, मन हे खरं तर तिन्ही त्याने दिलेले आहे. यावर त्याचा हक्क आहे. त्याच्यामुळे हे तिन्ही संपूर्ण शरणागतीने सद्गुरूंच्या पायी अर्पण करणं अत्यंत आवश्यक आहे. कल्याण स्वामींचं उदाहरण जर आपण घेतलं, तर समर्थांच्या पायी काया, वाचा, मन वाहणं म्हणजे काय, हे कल्याण स्वामींच्या चरित्रातून पदोपदी लक्षात येतं. पदोपदी लक्षात येतं. कायेने, वाचेने, मनाने कल्याण स्वामींनी समर्थांची काय सेवा केलेली आहे, याला तोड नाही. तर पहिलं कारण आपला हेतू म्हणजे संसारातला हेतू पूर्ण करण्यासाठी पादसेवन भक्ती नसावी, तर पारमार्थिक प्रगती करण्याच्या हेतूने भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अनन्य शरणागती म्हणजे पादसेवन भक्ती आहे. मग दुसरा हेतू काय असतो, की मला जे माहीत नाहीये, माझं अज्ञान दूर व्हावं आणि मला जे माहीत नाहीये ते ज्ञान मला व्हावं, या कारणासाठी सद्गुरूंच्या पायी नम्र झालं पाहिजे. संसारातल्या उणिवा भरून काढण्यासाठी सद्गुरूंच्या पायी नम्र कधीही होऊ नये. 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली, तरीसुद्धा जर आपण सद्गुरूंच्या फोटोपुढे उभे राहून संसारातल्याच तक्रारी सांगत असू, तर भगवंत आपली तक्रार कधीही ऐकून घेणार नाही. मूल जोपर्यंत नेणतं असतं, तोपर्यंत ते अंथरुणामध्ये सू, शी करतं, आई साफ करते. परंतु ते मूल जाणतं झाल्यानंतर सुद्धा जर असं करत असेल, तर आई त्याला ओरडल्याशिवाय राहत नाही की नाही? त्याच पद्धतीने सुरुवातीला आपण संसारातल्या काही उणिवा भरून काढण्यासाठी जरी सद्गुरूंकडे जात असलो, तरी कालापरत्वे सद्गुरूंच्या पुढे काय मागायचंय हे जर कळणार नसेल, तर आपला जन्म व्यर्थ आहे. आपण फक्त संसारपूर्तीसाठी त्यांना त्रास देत असू, तर ते आपली तक्रार हळूहळू नंतर ऐकेनासे होऊन जातात. हा जन्म कशासाठी दिलेला आहे? हा विचार करणं
आणि हा विचार पूर्ण करण्यासाठी जिथे जाणं, ती पादसेवन भक्ती आहे. माझ्या मनामध्ये तयार झालेलं भ्रमाचं अंधकार, अज्ञान हे दूर होऊन आत्म आनंद, जे श्रेयस आहे, ते सुख मला प्राप्त व्हावं. जे मला आत्मज्ञान कळलेलं नाहीये, ते ज्ञान कळावं. यासाठी संतांच्या चरणी अनन्य शरणागती म्हणजे पादसेवन भक्ती आहे. पादसेवन भक्ती म्हणजे लक्ष्मी जेव्हा नारायणाच्या पायी बसली तेव्हा ती काही नारायणाकडे मागत नाहीये पायापाशी बसून. त्याचप्रमाणे आपण जर आपल्या सद्गुरूंना, भगवंताला जर शरण जात असू, तर तिथे काही मागणं खरं तर प्राप्त नाही. पादसेवन भक्ती म्हणजे हे काया वाचा मन आता सर्वस्वी तुझं आहे. तू सांगशील त्या पद्धतीने माझं वागणं व्हावं, परंतु तुझ्या पायापासून मला कधी दूर लोटू नको. कारण जेव्हा आपण एखाद्याला संपूर्ण शरणागत जातो, जेव्हा एखादा कोणी राजाला संपूर्ण शरणागत जात असे, तेव्हा राजा त्याला अभय देत असे. या त्रिभुवनाचा राजा कोण? या त्रिभुवनाचा राजा परमेश्वर, अनादि अनंत असा ईश्वर हा या त्रिभुवनाचा राजा आहे. मला सांगा, जर आपण त्याला अनन्य शरण गेलो तर तो आपलं रक्षण करणार नाही का? द्रौपदीने भर सभेमध्ये जेव्हा दुःशासनाने तिला जेव्हा तिचा पदर धरला, तेव्हा संपूर्ण शरणागती द्रौपदीची कृष्णाच्या ठायी जेव्हा झाली, तेव्हा कृष्णाने येऊन तिची लज्जा राखली की नाही? त्याचप्रमाणे आपण आपल्या सद्गुरूंच्या पायी, पादसेवन म्हणजे काय मला सांगा? सद्गुरूंच्या पायी जेव्हा कोणताही मनामध्ये सांसारिक पूर्णतेचा हेतू न धरता काया वाचा मनाने जेव्हा आपण सद्गुरुमय होऊ की नाही, ती पादसेवन भक्ती आहे. की आता तुझ्याशिवाय माझं कोणी नाही, तुझ्याशिवाय मला कोणी नाही, हा विचार मनामध्ये दृढ होणं ही पादसेवन भक्ती आहे. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात, सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पादसेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपले. या कारणे ज्ञानमार्ग, कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोची नये. असं सद्गुरूंचं महिमान अवर्णनीय आहे. आणि भगवंतांनी सुद्धा सद्गुरूंचं महात्म्य स्वतःच्या कृतीतून दाखवलेलं आहे. कारण क्रियेविणं वाचाळता व्यर्थ आहे. भगवंतांनी सुद्धा आधी केलं आणि मग सांगितलंय. श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा, काळाचाही काळ, तरी कृष्ण जन्म घेतल्यानंतर स्वतः सांदीपनी ऋषींना तो शरण गेलेला आहे. श्रीराम स्वतः परब्रह्म परमात्माचा अंश, अवतारी पुरुष, परंतु तरी सुद्धा श्रीराम जन्म झाल्यानंतर श्रीराम स्वतः वसिष्ठांना शरण गेलेले आहेत. पादसेवन भक्ती म्हणजे मी किती मोठा आहे याचा विसर पडणं. पादसेवन भक्ती याचा अर्थ या मानवी जीवनाचं काहीतरी कर्तव्य आहे हे कोणाकडून तरी मला कळावं, त्या सद्गुरूंच्या पायी अनन्य शरण होणं, याला पादसेवन भक्ती म्हणतात. अशी ही पादसेवन भक्ती निसंशयपणे आपल्या मनामध्ये राहावी आणि कोणत्याही सांसारिक हेतूने सद्गुरूंना त्रास न देता कायेनी सद्गुरूंच्या चरणी सेवा व्हावी, वाणीने सद्गुरूंनी दिलेलं नाम घेत राहावं आणि मनामध्ये सद्गुरूंचे चरण सदैव स्मरावेत. या पलीकडे पादसेवन भक्तीची काही व्याख्या नाही. हे ज्याला जमलं तो कुठेही असेल त्याला पादसेवन भक्ती जमली. कायेनी वाचेनी मनानी सद्गुरुमय होणं ही पादसेवन भक्ती आहे. पादसेवनचा दुसरा अर्थ संपूर्ण शरणागती. आपली संपूर्ण शरणागती आपण भगवंताच्या प्रती सद्गुरूंच्या पायी वाहणं ही पादसेवन भक्ती आहे. तर अशी पादसेवन भक्ती आपल्याला जमावी याचं चिंतन सतत व्हावं, हा आजचा माझा मनोगत व्यक्त करण्याचा उद्देश. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.